टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट इंग्लिश बालभारती चॅप्टर 36 गाडगे महाराज वेलकम चिल्ड्रेन अँड लेट्स कंटिन्यू. गाडगे महाराज. द ऑडियन्स वूड बी टेकन बाय सरप्राईज. प्रेक्षक श्रोते आश्चर्यचकित होत असत. Then they would listen more attentively to the Baba. Baba would say. मग ते बाबांकडे अधिक लक्ष देऊन ऐकायचे. बाबा काय म्हणत आहेत याकडे ते अधिक लक्ष देत. You offer things to God in return for his favor, don't you? तुम्ही देवाला त्याच्या कृपेच्या बदल्यात वस्तू देतात, वस्तू अर्पण करतात, हो की नाही? Yes, we do. होय, आम्ही करतो. And don't you say, God, my child is ill. Please make him well. तुम्ही असे म्हणू नका, देवा माझे मूल आजारी आहे, कृपया त्याला बरे कर. I shall offer you a goat. मी तुम्हाला एक बोकड देईन. Yes, we do. हो, आम्ही हे करतो. And don't you say that if God lets go the two-legged child. आणि तुम्ही असं म्हणत नाही का, देवाने जर मुलाला बरे केले तर you will offer him in return a four-legged animal. जर मुलाला बरे केले तर तुम्ही देवाला 4 पायांचा प्राणी देऊ असं म्हणतात. We do. होय. Why? का? Can God who created this world be so cruel? हे जग ज्या देवाने निर्माण केले आहे तो देव इतका क्रूर असू शकतो का? कॅन ही बी सो ग्रीडी? तो इतका लोभी असू शकतो का? कॅन ही बी ब्राइब्ड? त्याला आपण आमिष देऊ शकतो का? नो, नाही. डू यू थिंक killing and eating one of the God's creatures will please him? तुम्हाला असे वाटते का देवाने निर्माण केलेल्या प्राण्याला मारून खाल्ले तर देवाला आवडेल का? Will he bless you for that? त्याबद्दल तुम्हाला आशीर्वाद देईल का देव? Then the audience would realize how wrong their thinking was. मग प्रेक्षकांना जाणीव झाली की त्यांची विचारसरणी किती चुकीची आहे. They would promise to be more thoughtful. ते याचा अधिक विचार करतील असे बाबांना वचन देत असत. After the kirtan, people flocked to touch गाडगे बाबा's feet. कीर्तन झाल्यावर गाडगे बाबांच्या पाया पडण्यासाठी झुंबड उडत असत. But he wouldn't allow anyone to do that. ते पाया पडण्यासाठी कोणालाच परवानगी देत नसत. He didn't like people touching his feet.
त्यांना त्यांच्या पाया पडलेले आवडत नसत. एज सून एज द कीर्तन वॉज ओव्हर, जसं कीर्तन संपत असत, ही स्पेड अवे, ते वेगाने निघून जात असत. लिव्हिंग द क्राऊड्स फार बिहाइंड, ते गर्दीतून लांब निघून जात असत. डेव्हलप गुड क्वालिटीज, आपल्या स्वतःमध्ये चांगल्या गुणांचा विकास करा, सद्गुणांचा विकास करा असं ते म्हणत. दॅट्स ऑल. देअर्स नो पॉइंट इन टचिंग माय फीट, ही सेड. ते म्हणत की माझ्या पाया पडण्यात काहीही अर्थ नाही. तुम्ही स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणा. बाबांनी एका नियमाचे पालन त्यांनी आयुष्यभर केले. व्हेनेवर ही वेंट, बी इट अ विलेज, टाउन और स्मॉल सेटलमेंट, ही आस्क्ड फॉर स्टर्डी ब्रूम्स. बाबा गाव, खेडे, छोट्या वस्त्या इथे जात. ते कोठेही गेले तरीसुद्धा एक मोठी बळकट झाडू आणायला सांगत. कुदळ आणि पावडे हे सुद्धा आणायला सांगत. देन ही वूड स्वीप अँड क्लीन द होल एरिया, आणि मग ते तो भाग स्वच्छ झाडून काढत असत. सून अदर पीपल जॉईंड हिम, आणि मग बाकीचे लोकसुद्धा त्यांच्यामध्ये येऊन काम करत असत. बट ही डीड नॉट वेट फॉर दॅट टू हॅपन, पण ते कोणासाठीही काम करण्यासाठी थांबत नसत. ही स्टार्टेड स्वीपिंग अँड क्लिनिंग द प्लेस हिमसेल्फ, ते तो भाग स्वतः झाडून काढत असत, स्वच्छ करत असत. अँड इफ एनी बायस्टँडर ट्राईड टू bow to Baba while he was busy in this work, आणि बाबा कामात असताना कोणी जरी बघणाऱ्यांनी नमस्कार करण्याचा प्रयत्न केला तर that person would get a smack of the broom on the back, त्या माणसाच्या पाठीवर झाडूचा फटका देत असत. You don't do any of this work yourself, and when somebody else tries to do it, you put yourself in the way. तुम्ही स्वतः यापैकी कोणतेही काम करत नाही, आणि कोणीतरी ते करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही स्वतःला मार्गात आणतात, मार्ग रोखतात, मध्ये मध्ये येतात. मूव असाइड, बाजूला हो असं म्हणत. सी हाऊ नाईस अँड वेलकमिंग धिस विलेज लुक्स वेन इट इज क्लीन. हे गाव स्वच्छ झाल्यावर किती छान आणि स्वागतार्ह दिसते ते पहा. इफ यू विजिट a holy place in Maharashtra like Pandharpur or Nasik or Dehu or Alandi, जर तुम्ही महाराष्ट्रातील पंढरपूर, नाशिक, देहू आणि आळंदी या धार्मिक ठिकाणाला भेट दिली तर you will see the work गाडगे बाबा did in these places. तुम्ही गाडगे बाबांचं कार्य तिथे पाहू शकतात. त्यांनी तिथे काय काम केले आहे, त्यांचे कार्य पाहू शकता. ही हिमसेल्फ वर्कड हार्ड
asked for help and built free boarding places. त्यांनी स्वतः खूप मेहनतीने आणि लोकांकडून मदत घेऊन त्यांनी मोफत राहण्याचे ठिकाणे बांधले आहेत. राहण्याची मोफत व्यवस्था केलेली आहे. घाट्स ऑन द रिव्हर्स, नदीवर घाट बांधले आहेत. अँड वॉटर स्पाउट्स, मोफत पाणपोई सुरू केलेली आहे. म्हणजे मोफत पिण्याची सोय केलेली आहे. फॉर द पुअर, हेल्पलेस, डिसेबल अँड द नीडी, गरीब, असहाय्य, अपंग आणि गरजू माणसांसाठी त्यांनी अनेक कामे केलेली आहेत. ही स्टार्टेड प्लेसेस दॅट ऑफरेड फूड फ्री ऑफ कॉस्ट. गरजू लोकांसाठी त्यांनी जेवणाची म्हणजे मोफत जेवणाची सोय केलेली होती. मोफत जेवणाची व्यवस्था सुरू केली. ही बिल्ट स्कूल्स, कॉलेजेस अँड हॉस्टेल्स फॉर चिल्ड्रेन. मुलांसाठी त्यांनी शाळा बांधल्या, कॉलेज बांधले, वसतिगृह बांधलेत. ही सॉ गॉड इन द पुअर अँड मिझरेबल पीपल. त्यांनी गरीब आणि दयनीय माणसांमध्ये देव पाहिला. गरीब आणि गरजू लोकांमध्ये देव पाहिला. सर्विंग दीज पीपल वॉज धिस वे ऑफ सर्विंग गॉड. म्हणजे देवाची सेवा करण्याचा हा एक मार्ग आहे. गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हा एक मार्ग आहे. देवाची सेवा करण्याचा मार्ग आहे. थँक यू.